दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा संपुष्टात आली। सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली। मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनानं पंचवटी, मध्य नाशिक, पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक आणि नाशिक रोड या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। जसजसे निकाल परिणामांमध्ये रूपांतरित होऊ लागले तसतसं केंद्राबाहेरील वातावरण पूर्णपणे बदलत गेलं। विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला। विजयी उमेदवारांचे ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करून स्वागत करण्यात आलं। समर्थकांनी एकमेकांचं तोंड गोड करण्यासाठी लाडू वाटून फटाके फोडले। दुसरीकडे पराभूत उमेदवारांच्या छावणीत निराशा पसरलेली दिसून आली। काही खुशी, काही गम असं चित्र स्पष्टपणे दिसत होतं। या संपूर्ण प्रक्रियेत नाशिक पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली। मतमोजणी केंद्राभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते। पोलिसांच्या सतर्कतेमुळे उत्सवादरम्यान कायदा तसंच सुव्यवस्था अबाधित राहून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। पोलीस प्रशासनानेही विजयी मिरवणुकांवर लक्ष ठेवलं होतं। या निकालांमुळे नाशिक महानगरपालिकेचं नवं चित्र स्पष्ट झालंय। शहराच्या विकासाची कमान आता नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हाती आहे। विजयाचा जल्लोष करणारे लोकप्रतिनिधी आता आपल्या आश्वासनांची पूर्तता करतील अशी जनतेला आशा आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।